आहात तुम्ही सगळे आणि 9 वाजता तुम्ही सगळेजण मिस करता मला असं मला कळलं की बरेच जण मला जेवढे असे रस्त्यात भेटतायत आणि सांगतात की आम्ही तुला बिग बॉस मध्ये पाहिलं आणि आम्ही 9 वाजता खूप मिस करतो. आम्हाला ती मजा मस्ती ती भांडणं सगळी बघायला आवडायची पण मला नाही आवडायची. मला आतमध्ये खूप त्रास होत होता जो तुम्ही बघितला. सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदाच सांगते की मी बिग बॉसमध्ये जाण्याआधी मी माझ्या सगळ्या फॅमिलीसाठी सोशल मीडिया फॅमिलीसाठी काही व्हिडिओज बनवून ठेवले होते जे माझ्या टीमने रिलीजच नाही केले, जे माझ्या टीमने लाईव्हच नाही केले. त्यामुळे ते तुम्हाला दिसले नाही. तर ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही सांगा तर मी माझं प्रिपरेशन काय होतं ते मी तुम्हाला सांगेन. जर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की हो ते व्हिडिओज आम्हाला आता बघायला आवडतील तर ते मी लाईव्ह करेन. कारण खूप मेहनत घेऊन मी ते व्हिडिओज बनवून गेले होते तुमच्यासाठी की मी बिग बॉसमध्ये जाते वगैरे अशा गोष्टी. तर ते काही तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये. बिग बॉसमध्ये जेव्हा मी होते तेव्हा बऱ्याच लोकांनी माझ्यासाठी वोटसाठी खूप मेहनत घेतली. म्हणजे सिंधुदुर्गातून मी बघितलं तर मंदार, गौरेश आणि मिस्टर स्टॉम आणि ते सगळे म्हणजे सिंधुदुर्गातले जेवढे काही मोजके इन्फ्लुएन्सर आहेत त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. चिपळूण खेड या भागात ओंकार भोजनेने पण खूप मला वोटसाठी प्रयत्न केले आणि बऱ्याच लोकांनी केले. श्रीमान लेजंडने पण केले. मला हे एक्सपेक्ट नव्हतं की लोक माझ्यासाठी एवढं काही करतील. मला स्वतःला हेही वाटलं नव्हतं की मी बिग बॉसमध्ये जास्त वेळ टिकेन, जास्त काळ टिकेन. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल बोलणार आहे की जे मला वाटलं. बिग बॉस हा एक असा शो आहे जो मी कधी बघितलाच नव्हता आणि गेल्यानंतर ज्या पद्धतीने माझ्यावरती तो अटॅक झाला आणि जे सगळं काही झालं तेव्हा मी असे हात जोडले आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होते की प्लीज मला या घरातून बाहेर काढा, प्लीज मला या घरातून बाहेर काढा. पण बिग बॉसनी मला खूप मोटिवेट केलं आणि मला सांगितलं की नाही तू लढू शकतेस, तू या सगळ्या गोष्टी करू शकतेस, त्यामुळे तू राहा. आणि मग मी त्या घरामध्ये राहिले. ते कसे राहिले हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. पण खरं सांगू तर एवढं सोपं नाही आहे त्या घरामध्ये राहणं. मोबाईलची आठवण नाही येत, नक्कीच नाही येत. मला मोबाईलची आठवण अजिबात येत नव्हती. पण आपली माणसं कोणीच नाही आहेत. म्हणजे तुम्ही कोणासोबत काही शेअर करताय त्या गोष्टीचा कोणी कधी मुद्दा बनवू शकतं आणि तुमच्यावरती पलटू शकतं. आणि आपण दिसण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात की म्हणजे भांडणं केली जातात किंवा हे खरं वागायला जर तुम्ही गेलात तर ते तिथे राहणं खूपच कठीण आहे. आणि तो त्रास मला झाला जेव्हा मी बाहेर आले. त्याच्यानंतर जेव्हा मी आईला पहिल्यांदा जेव्हा फोन केला तेव्हा माझ्या आईने रडून मला एकच गोष्ट सांगितली की किती सहन करशील, आता बस झालं, आता आनंदी राहा ग माझ्या आई, बस झालं. हे स्वतःहून परत एकदा तू काहीतरी स्वतःवरती ओढवून घेतलंस. पण मी विचार केला की एक करून बघते, का का नको करू. पण खूप नाही असं चाललं होतं. जेव्हा मला सांगितलं गेलं की तू बिग बॉसमध्ये येशील का, त्यानंतर बऱ्याच वेळेला मी नाही म्हटलं. कारण लग्नाचाही विचार होता, लग्न करायचं होतं. पण नंतर मी केलं की चल करून बघते. ते जे अंगात किडे आहेत ना की एखाद्या गोष्टीला कोणी सांगितलं की तू नको करूस किंवा असं वाटलं की मी नाही करू शकत, हे नको, तर ते करून बघायचं असं वालं जे आहे त्या इच्छेपोटी मी तिथे गेले. ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघता काही वाईट म्हणायला गेलं तर वाईट वाटलंय मला बिग बॉस नंतर. काही गोष्टी मला बऱ्याच खटकल्या. त्या गोष्टींवरती मी पुढच्या ब्लॉगमध्ये भाष्य करेनच. पण खूप छान वाटलं की बाहेर आल्यानंतर एवढं प्रेम मिळतंय लोकांचं आणि खूप जास्त प्रेम मिळतंय. म्हणजे एवढं कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं तेवढं प्रेम मला बाहेरच्या लोकांकडनं मिळतंय. म्हणजे आत राहून ते कळत नाही की बाहेर काय चालू आहे किंवा बाहेर आपण कसे दिसतोय, बाहेरच्या लोकांना आपण आवडतोय की नाही, ह्या गोष्टी आतमध्ये राहून कळत नसतात. आणि त्यामुळे आपण नक्की काय करतोय हे ह्या सगळ्या गोष्टींच्या कन्फ्युजनमध्ये आपण वावरत असतो. त्यात ती भांडणं, त्यात ते सगळं टास्क आणि ते सगळ्या गोष्टी. जेव्हा मी आज जात होते तेव्हा मला असं सांगितलं होतं की माइंड गेम्स असतील, फिजिकल गेम्स नसतील. कारण फिजिकल मी कधी स्पोर्ट्स वगैरेमध्ये तर कधीच भाग घेतला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की ते नसतील. आणि मी जाईपर्यंत बिग बॉस बघितला नाही. मला त्यांच्या टीमकडनं पाठवण्यात आलं होतं की हा सीझन तरी बघा, याचा अभ्यास करा. पण नाही, तेही मला वेळ नव्हता कारण आंब्याचा सीझन होता. बऱ्याच गोष्टींचं लाईनअप, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मग असं गायब व्हायचं होतं ना, या सगळ्या ट्रॅकवरनं एका दुसऱ्या ट्रॅकवरती आपण जातोय. त्यामुळे ते सगळं करायला मला वेळच नाही मिळाला. न बघता आतमध्ये गेले. पण या गोष्टीचा आनंद आहे की सगळे दिवस राहून 70 दिवसांचा प्रवास करून बाहेर आले. बिग बॉसमध्ये पण बरीच आमची नाती जोडली गेली. मी आणि डीपी दादा आम्ही खूप बहीण भावासारखे तिथे वावरत होतो आणि सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती. म्हणजे मला विचाराल तर मी काही माझ्या पर्सनल गोष्टी जसं ते भांडी घासणे यावरनं जे काही बाहेर मीम्स बनले, जे मी नंतर बाहेर आल्यानंतर मला कळलं की लोकांना ते खूप फनी वाटलं. पण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रास, काही गोष्टींचा एक खूप वेगळ्या लेवलला टॉर्चर झालेलं असतं आणि त्या गोष्टी आपण शेअर करू इच्छित नाही. तर त्या गोष्टी मी पटकन बोलले तिथे बोलता बोलता. कारण कॅमेराज आहेत ह्या गोष्टींचा सतत तुम्ही विचार करून तिथे नाही वागू शकत. तरी मी आधीच ठरवून गेले होते. मी बिग बॉसच्या टीमनं सुद्धा सांगितलं होतं की काही गोष्टी ज्या आहेत ज्या मी माझ्या
शेअर केल्यात लोकांसोबत, मला त्या गोष्टींचा बाऊ तिथे करायचा नाहीये. आणि ती गोष्ट एक काहीतरी हिट होते आणि आपण ते बोलतो, पण ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन सुद्धा बाहेर लोकांना दाखवलं जात नाही. आणि माझ्या बहिणींना त्या गोष्टीसाठी स्टँड घ्यावा लागला माझ्यासाठी. हे कुठेतरी मला बाहेर आल्यानंतर वाईट वाटलं. पण ज्यांना माहीत आहे मी कशी आहे, किंवा ज्या लोकांनी मला जे लोक पर्सनली ओळखतात त्यांना माहितीच आहे, पण ती एक गोष्ट थोडीशी वाईट वाटली. पण हा प्रवास खूप छान होता. तुम्हा सगळ्यांशी मी जोडले गेले. आता बाहेर आल्यानंतर मला कळलं की माझी युट्यूबची फॅमिली सुद्धा खूप मोठी झाली आहे, इंस्टाग्राम सुद्धा खूप मोठं झालं आहे, जिथे 1 मिलियन प्लस सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स मी असं बघतेय सगळीकडे. तर खूप छान वाटतंय. डेली व्लॉगिंग करायचं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. मी सतत तुम्हाला सांगत होते की काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळ्या गोष्टी थांबतात. तर तेच होतं, बिग बॉसच होतं ज्यामुळे सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या. तर ते सुद्धा लवकरच येईल. आणि तुम्हाला सगळ्यांना कळलं असेलच आता, पण मी स्वतःच्या तोंडाने सांगते की येस, माझं लग्न ठरलंय आता आणि मी लवकरच लग्न करणार आहे. पण एक्सपेक्ट करू नका की माझा नवरा ह्या व्लॉग्समध्ये वगैरे येईल किंवा त्या फॅमिलीला मी असं इन्व्हॉल्व करेन ह्या व्लॉग्समध्ये. कारण मला काहीतरी गोष्टी, जेव्हा आपली लाईफ आपण एवढी पब्लिक करतो तेव्हा थोडीशी गोष्ट मला प्रायव्हेट ठेवायला आवडेल. आणि असं नाही आहे, तो सुद्धा कॅमेरा कॉन्शियस आहे, तो कॅमेरासमोर जास्त येत नाही, त्याला कॅमेरासमोर यायला आवडत नाही. पण कधीतरी मी नक्की त्याला ओढून घेतलंय आणि त्याला कॅमेरासमोर आणतलंय, तितक्या मी करू शकते. आणि तुम्हाला सगळ्यांना आता त्याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही, पण तो एक संगीत दिग्दर्शक आहे ज्याने बऱ्याच आता फिल्म्स येत आहेत, त्यामध्ये त्याचं संगीत सुद्धा आहे. कुणाल असं त्याचं नाव आहे. आणि ते सगळ्या न्यूज तुम्ही बघितल्या असतील. मी खूप उशिरा तुमच्याशी असं बोलतेय, पण लवकरच आम्ही लग्न करू आणि त्याची सुद्धा न्यूज मी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित वेळेत लवकर सगळ्या गोष्टी सांगत राहील. आणि लवकरच डेली ब्लॉगिंगवरती येते. मला फक्त थोडासा वेळ द्या, कारण मी अजूनही माझ्या घरी गेलेली नाहीये, मला घरी जायचंय. बिग बॉस मधून आल्यानंतर कामाचा व्याप जो माझा आधीचा जो होता तो तर मला सांभाळायचाच आहे, पण बरीच कामं वाढली आहेत, ती सुद्धा सांभाळायची आहेत. सो तारेवरची कसरत आणि त्यामध्ये लग्नाची तयारी, या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप सध्या बिझी असते. आणि त्यामुळे माझे जे ब्लॉग्स होते, जे मी विचार केला की मी थोडा आधी बघते की सगळं काय चालू आहे, बाहेरच्या जगाचा एक अंदाज घेते. आपल्याला काही इथेच बोलायचंय, आपल्याला काही कुठे जाऊन बोलायचं नाहीये, आपल्याला आपल्या घरातूनच बोलायचंय. त्यामुळे काही फारसा जास्त धावपळ करण्याची गरज नाही. म्हणून मी एक थोडा वेळ घेतला. सगळं काही बघितल्यानंतर आता मी तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी देणार आहे, सगळे व्हिडिओज घेऊन येणार आहे. पण मला असं वाटतं की आता बिग बॉस संपलंय, सो आपण त्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा थांबू. कारण माझाच गरगराट लागला माझे ते व्हिडिओ बघून येत. खरं सांगू तर बाहेर आल्यानंतर मी एकही एपिसोड बघितला नाहीये, पण घरच्यांच्या बोलण्यावरनं किंवा माझ्या बहिणी मला ज्या प्रश्न विचारतायत किंवा कुणालचे मला प्रश्न विचारतो त्यावरनं कळतं की हे तुम्हाला दाखवलंच नाही, हे तुम्हाला दाखवलं, अरे त्याचं हे असं होतं, ते असं होतं, असं मी त्यांना सांगते. त्याच्यामुळे त्यावरनं मला अंदाज येतोय. आणि मला असं वाटतं की बिग बॉस जे आम्ही ज्या सीझनमध्ये होतो तो सीझन जर मी पूर्ण बघितला तर त्यानंतर माझा डोसक्या फिरताला आणि मग काहीतरी वेगळाच होता. त्याच्यामुळे तोंडात टेप लावायची माझ्या पाळी येते. त्याच्यामुळे प्रवासासाठी मी तो सीझन न बघणं ह्योच एक चांगला उपाय असा. आणि कालच मी महेश सरांना भेटले आणि मला खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांच्याकडनं मला हे हवं होतं ऐकून की मी काही चुकीचं तर वागले नाहीये ना, किंवा त्या गेममध्ये मी चुकत तर नव्हते ना, की असं वागणं माझं जे होतं ते. तर त्यांच्याकडनं मला जे हवं ते उत्तर मिळालं आणि त्या उत्तराने मला एक कॉन्फिडन्स आला. खरं तर माझ्या आयुष्यात मी काही अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडनं मला नेहमी क्रिटिसिझम मिळत असतं. म्हणजे माझ्या बहिणी, कुणाल असेल, आई बाबा असेल, की ते मला चुकीचं तर चुकीचं म्हणून सांगतात, हे तुझं चुकलं होतं, हे तू का केलंस वगैरे असं सांगतात. पण इथे मला क्रिटिसिझम काहीच मिळालं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित त्यांना दिसतंय की मी इमोशनली खूप ब्रेकडाऊन आता झालेली आहे आणि म्हणून ते मला सांभाळण्यासाठी तर असं करत नाही आहेत ना. आणि त्यामुळे मला ते व्हॅलिडेशन अशा व्यक्तीकडनं हवं होतं की ज्या व्यक्तीवरती मी विश्वास ठेवेन. आणि ते महेश सरांकडनं मला मिळाल्यामुळे मला असं वाटलं की बरोबर होते मी, आय वॉज राईट. तर ठीक आहे, आता मला तो एक वेगळा कॉन्फिडन्स आलाय आणि छान वाटतंय. बाकी जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण बोलूयाच. आई खुश आहेत, बाबा खुश आहेत, सगळे खुश आहेत आणि यापेक्षा जास्त तुम्ही सगळे खुश आहात. आणि बऱ्याच लोकांनी मला बरेच मेसेजेस केलेत, एवढे मोठमोठे पॅरेग्राफ छापलेत, एवढे गिफ्ट्स घरी पाठवतायत अजूनही आणि ते बघून खूप छान वाटतंय. माझं होणारं कौतुक वगैरे सगळं ऐकून असं खूप भारी वाटतंय. बाकी सगळ्या गोष्टींवरती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बोलणारच आहोत. नेहमी बोलत आहे की माझे निर्णय चुकतात, स्वतःसाठी घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. आणि इथे मी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. एक म्हणजे लग्नाचा आणि दुसरा म्हणजे एका अशा प्लॅटफॉर्मवरती जाण्याचा, बिग बॉस सारख्या, जिथे आपलं आयुष्य अक्षरशः असं उघड लोकांना दिसतं, लोकांना तुमचे स्वभाव कळतात, लोकांना तुम्ही दिसता.
सो ही खूप मोठी रिस्क होती माझ्यासाठी, पण मला वाटतं की योग्य निर्णय होता तो माझा, की ज्याच्यामुळे बऱ्याच जणांना खरी अंकिता कळली. मी आधी जे व्हिडिओ बनवले होते ना त्यामध्ये सांगितलं होतं की अंकिता ही खूप इमोशनल मुलगी आहे, जी कधी कोणाला दिसलेली नाहीये. कारण मी तेवढं सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी आपल्याकडे एक हे असतं की मला जे काही दाखवायचं मी तेवढं पोस्ट करणार, पण तिथे तुम्ही ते ठरवू नाही शकत. तिथे काय दाखवायचंय हे ते ठरवणार, बिग बॉस ठरवणार. त्यामुळे तिथे तो ऑप्शन नव्हता. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला रडताना दिसले आणि तशीच आहे मी आयुष्यात, खूप इमोशनल. कारण बऱ्याच गोष्टी जेव्हा सहन करून करून आपण स्ट्रॉंग स्वतःला म्हणत 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 पुढे येतो ना, तेव्हा त्या गोष्टी होतात. पण रडणं हा विकनेस नाहीये असं माझा नवरा मला सांगतो, की रडतेस म्हणजे तुझ्याकडे भावना आहेत आणि त्या भावना असणं खूप गरजेचं आहे. रडण्याला माझ्या विकनेस समजू नका. मी बाकी जशी आहे तशीच आहे, जे तुम्ही बघितलंही असेल. आणि मला वाटलं नव्हतं, बऱ्याच गोष्टी ज्या मी सहज बोलले त्या गोष्टी बाहेर खूप व्हायरल झाल्या होत्या, घागरा वगैरे, ते सगळं मला बाहेर आल्यानंतर कळलं. मला बऱ्याच लोकांना भेटणं मी टाळते, कारण जेव्हा आम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर येत होतो तेव्हा आम्हाला असा सल्ला दिला गेला की लाऊड म्युझिक ऐकणं टाळा, गर्दीमध्ये जाणं टाळा. आणि तो त्रास मला खरंच झाला, की बाहेर आल्यानंतर ती गर्दी सहन होत नव्हती. ती मुंबईचं ट्रॅफिक बघून असं वाटत होतं की कुठे आलोय आपण. कारण सतत तुम्ही एका त्या वातावरणात राहिलेला असताना तेव्हा तुम्हाला ह्या वातावरणामध्ये ऍडजस्ट व्हायला पण थोडासा वेळ जातो. मी फोनवरती सुद्धा फार कमी बोलते, मी फोन इग्नोर करते, फोन लांब ठेवते. आता कुठे सगळं व्यवस्थित व्हायला लागले. तर लवकरच तुमच्या समोर मी सगळं व्हिडिओज घेऊन आपलं जे व्लॉगिंग होतं ते सगळं घेऊन होतं. आतापर्यंत मी काय करत होते माहिती, इंटरव्ह्यूज बघत होते की बिग बॉस मधून बाहेर पडलेले लोक काय काय इंटरव्ह्यू देत आहेत, काय काय लोक सांगतायत, ते सगळे बघितले, सगळं झालं. त्यानंतर मी एक तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केला होता इंस्टाग्रामवरती की तुमचे काही प्रश्न असतील बिग बॉस बद्दल. कारण मी बिग बॉस मध्ये जाण्याआधी मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की काय असतं आतमध्ये, आम्हाला हे जाणून घ्यायचंय, ते जाणून घ्यायचंय, स्क्रिप्टेड असतं का, असं असतं का, तसं असतं का. सो ते सगळे तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येईल. आणि मला तुम्ही एक सांगा की जर तुम्ही मला 9 वाजता आता मिस करताय, तर मी माझा ब्लॉगचं टायमिंगच 9 वाजता करते ना, म्हणजे तुम्हाला कसं बाकी कोणाचं नाही तरी निदान माझा बिग बॉस 9 वाजता बघायला मिळेल. सो तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा आणि यापुढे आपले ब्लॉग्स हे रात्री 9 वाजता नक्की येतील. धन्यवाद.